Good morning, all of you. Good morning, sir. Yes. कालचे कॅरेक्टरिस्टिक कुठपर्यंत झाले रे? कालचे कॅरेक्टरिस्टिक काय सांगितले होते? कॅरेक्टरिस्टिक ऑफ UCM. कॅरेक्टरिस्टिक ऑफ UCM काय सांगितले होते? 4 सांगितले होते. एक, इट इज द पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे प्रत्येक फेरीला सारखाच वेळ लागतो. दुसरा, स्पीड इज कॉन्स्टंट. Velocity is a changes. थर्ड काय सांगितलं होतं? स्पीड कॉन्स्टंट याचा अर्थ कायनेटिक एनर्जी बी कॉन्स्टंट असते, बरोबर ना? इथे ऍक्सलरेशन नॉट अलॉंग velocity but acceleration perpendicular to velocity. And third number, force perpendicular to displacement. त्यामुळे work done always equal to 0. Work done always equal to 0. Then see here, what is mean by radius vector? Radius vector means काय? इथे वेक्टर नाव आले. समजा या ठिकाणी हे सर्कल आहे. सर्कलचं सेंटर कुठे आहे? हे सेंटर आहे. पार्टिकल हा पार्टिकल आहे इथे, असा चाललाय अँटी क्लॉकवाईज. हे या ठिकाणी पार्टिकल आहे. तर तुम्ही सेंटरला उभा असाल आणि तुम्हाला विचारलं पार्टिकल कुठे आहे, किती अंतरावरती पार्टिकल आहे? एवढ्या अंतरावरती पार्टिकल. आणि कोणत्या दिशेला आहे? तर या दिशेत. पार्टिकल जर समजा इथं आला बी जवळ, तर हा पार्टिकलची पोझिशन दाखवतो. पार्टिकल सी जवळ आला तर ही पार्टिकलची पोझिशन, बरोबर? हे अंतर किती? आर. हे अंतर किती? आर. हे अंतर किती? आर. याचा अर्थ व्हॉट इज द रेडियस वेक्टर? ए वेक्टर drawn from center of a circle to position of a particle. कोणता पार्टिकल? जो की यूसीएम करतोय, किंवा तुम्ही इन यूसीएम असं म्हणलात तरी चालतं. इन यूसीएम, a vector drawn from center of circle to the position of particle is called radius vector. मग जर पार्टिकल, if particle at E, त्यावेळेस रेडियस वेक्टर काय येईल? वेक्टर O टू E. जर पार्टिकल बी जवळ असेल तर रेडियस वेक्टर काय? वेक्टर OB. पार्टिकल जर सी जवळ असेल तर रेडियस वेक्टर काय? वेक्टर OC. मॉड काढलं यांचं, मॉड ऑफ वेक्टर OA, मॉड ऑफ वेक्टर OB आणि मॉड ऑफ वेक्टर OC. हे कसं आहेत रे? सारखेच आहेत. आणि इक्वल टू काय? रेडियस ऑफ दॅट सर्कल. मॉड मीन्स मॅग्निट्यूड.
मॉड मीन्स मॅग्निट्यूड. याचा अर्थ काय, इथं कुठं चाललाय हा राईटला, हा कुठं चाललाय मध्येच चाललाय, हा सी ला चाललाय, हा डी कडे, हा ई कडे. म्हणजे डायरेक्शन काय होती रेडियस वेक्टरची इन UCM magnitude of radius vector is equal to radius of that circle and direction of radius vector is a changes with position किंवा time. पोझिशन ऑफ पार्टिकल हा मोशन मध्ये, पार्टिकल हा मोशन मध्ये म्हणलं पोझिशन बदलत राहील, आणि जसजशी पोझिशन बदलेल तसतशी रेडियस वेक्टरची डायरेक्शन बदलेल. डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर चेंजेस विथ पोझिशन किंवा टाइम, वेळेनुसार पोझिशन बदलते, म्हणून या ठिकाणी डायरेक्शन देखील बदलते. सेकंड नंबर, नेक्स्ट नंबर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट जसं लिनियर डिस्प्लेसमेंट तसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात, समजा हे सर्क्युलर मोशन आहे, सेंटर ऑफ सर्कल, पार्टिकल आहे समजा ए जवळ, आणि हा इकडनं इकडं चालला असा अँटी क्लॉकवाईज, आणि तो गेला बी जवळ. तर या ठिकाणी पहा, ही जी रेडियस वेक्टर आहे, पार्टिकल इथं गेला, ही रेडियस वेक्टर अशी जाईल, हा इथं अँगल करेल. किती वेळात गेला, टी या वेळेत ए टू बी, त्यावेळेस अँगल कुठे गेला, सेंटर जवळ. मग डेल्टा टी या वेळेत जर थीटा, तर डेल्टा टी या वेळेत किती, डेल्टा थीटा. हा जवळजवळ डेल्टा टी नॉट इक्वल टू 0 बट जवळजवळ 0, याला म्हणतात टेंड्स टू. त्याला काय म्हणतात, टेंड्स टू. वाचन कसं करतात, डेल्टा टी टेंड्स टू 0 असं वाचन करतात. याचा अर्थ जवळजवळ 0. हे इन्फानायटेसिमल आहे आणि हे फायनाइट आहे. म्हणजे कोणतीही फिजिकल क्वांटिटी मोजताना एक फायनाइट, दुसरी इन्फानाइट, आणि तिसरं इन्फानायटेसिमल. हे मोजता येते, शांत म्हणतो आपण, मोजता येते. ही न मोजता येण्या इथपर्यंत मोठी म्हणजे अनंत. ही न मोजता येण्या इथपर्यंत लहान, येण्या इथपर्यंत मोठी, मोजता येण्यापर्यंत, न मोजता येण्यापर्यंत लहान. म्हणजे कशी, जवळजवळ 0.
जवळजवळ 0 बट नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू 0, 0. कळलं? आता पहा या ठिकाणी व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पार्टिकल कोणती मोशन करतोय? UCM. फॉर पार्टिकल performing UCM, uniform circular motion. The angle traced by radius vector. कोणी अँगल ट्रेस केला? रेडियस वेक्टरने. कुठे? ॲट सेंटर ऑफ द सर्कल is called angular displacement. Angular displacement. Angle traced by radius vector. Angle traced by radius vector at radius vector at center of circle in a given time. In given time is called angular displacement. For particle performing UCM, the angle traced by radius vector in a given time at center of circle, so at center of circle in given time is called as angular displacement. या अँगलला सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर फिजिकल क्वांटिटीज मोजायच्यात. जसं लिनियर मोशन मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट, तसं सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा अँगल लिनियर डिस्प्लेसमेंट हे ए टू बी जर स्ट्रेट लाईन जॉईन केलं तर हे लिनियर डिस्प्लेसमेंट झालं, ए पासून बी पर्यंत. Angular displacement, angle traced by radius vector at center of circle in a given time, किंवा in a given time at center of circle is called as angular displacement. मग या ठिकाणी पहा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण वेगवेगळ्या वेळेतलं पाहू. Angular displacement measured in a finite time, that is a T, and measured in infinitesimal time, delta T tends to 0. त्या मेजर्ड इन फायनाईट टाइम जो अँगल असतो त्याला म्हणतात फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ते कशाने दाखवतात तर इट इज डिनोटेड बाय थीटा. आणि इन्फिनिटेसिमल टाइम मध्ये जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट मोडला जातो त्याला म्हणतात इन्फिनिटेसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इट इज डिनोटेड बाय डेल्टा थीटा, आणि हा डेल्टा थीटा टेन्स टू 0 असते, जवळजवळ 0 असते. मग फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही स्केलर क्वांटिटी, हिला फक्त किंमत असते, डायरेक्शन नसते. इन्फिनिटेसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट इट इज अ वेक्टर क्वांटिटी, हिला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन नसते.
मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते. ओके, या दोन्हीचं एसआय युनिट कॉमन लिहितो. याचं एसआय युनिट काय? एसआय युनिट आहे रॅडियन. रॅडियन शॉर्ट मध्ये रॅड म्हणतात. शॉर्ट मध्ये काय म्हणतात? रॅड. दॅट इज द रॅडियन. शॉर्ट मध्ये रॅड म्हणतात त्याला. ओके, डायमेन्शन काय? त्याला डायमेन्शन नसतात. m to the 0, l to the 0, t to the 0. कारण या ठिकाणी पहा डायमेन्शन का नसतात, तर मी हा जर अँगल घेतला, समजा या ठिकाणी ए हा बी, इथं थीटा, ही रेडियस, हे रेडियस, अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती? यस. मग अँगल इज इक्वल टू काय असतं रे? आर्क डिवायडेड बाय रेडियस. रेडियस आर्क काय? यस. रेडियस काय? आर. मग यस डिस्प्लेसमेंट याचं एकक आहे मीटर, म्हणजे एल डिवायडेड बाय एल. एल ला एल कॅन्सल, एल रेज टू 0. याचा अर्थ काय? m to the 0, l to the 0, t to the 0. Angular displacement, it is the dimensionless physical quantity. कसली? dimensionless physical quantity. Physical quantity. Dimensionless physical quantity. ओके, या ठिकाणी पहा. मग पुढे मी राईट हँड रूल शिकवणार आहे. राईट हँड रूल काय? समजा हा ऍक्सल आहे, हा ऍक्सिस, हा उजव्या हातामध्ये पकडला. कोणत्या हातामध्ये? उजव्या हातामध्ये. 1, 2, 3 आणि 4 हे बोट आहेत. 4 बोट. हा असा पकड. आणि हा काय झाला रे उजव्या हाताचा? अंगठा. हा थंब आहे. हा थंब आहे. आणि हे त्या ऍक्सिसच्या भोवती वळवलेले बोट आहेत. कर्ल्ड फिंगर. कर्ल्ड फिंगर. हे मी हॉरिझॉन्टल प्लेन घेतलं. हे हॉरिझॉन्टल प्लेन. मग बोट कसे वळलेत? अँटी क्लॉकवाईज. घड्याळ असतंय, घड्याळ असतं. इथं 12 असतील, इथं 3, इथं 6, इथं 9. तुम्ही असं फिरता, काटा असा फिरतो. मग इथं बोट कसे फिरलेत? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. हे असं, त्याला म्हणतात ACW. हे आडवं आहे, तर हे सेंटर आहे. ऍक्सिस याच्यातून पास केला सेंटर मध्ये, प्रतलाला परपेंडिक्युलर. इथेही मी सेंटर मधून ऍक्सिस पास केला आणि प्रतलाला परपेंडिक्युलर. बट इथं कसं फिरतोय पार्टिकल? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. मग मला सांगा, जर ही वेक्टर क्वांटिटी असेल इन्फिनिटेसिमल, तर राईट हँड रूल नुसार, हा राईट हँड रूल आहे, हा राईट हँड रूल आहे. अँटी क्लॉकवाईजला अंगठा कुठं चाललाय रे? वरती. आणि हा दाखवतो, कर्ल्ड फिंगर दाखवतात मोशन ऑफ पार्टिकल, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. आणि अंगठा दाखवतो डायरेक्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. मग अँटी क्लॉकवाईजला अपवर्ड आहे. अँटी क्लॉकवाईजला कुठं आहे? अपवर्ड. इट इज द डायरेक्शन डेल्टा थीटा. हा डेल्टा थीटा या प्रतलाला
कम्प्लीट परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ या प्रतलात येणाऱ्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला कसा आहे, परपेंडिक्युलर. मग ही काय रे, रेडियस वेक्टर आहे. ही काय, रेडियस वेक्टर आहे. ही रेडियस वेक्टर. कुठेही काढा, हा डेल्टा थीटा या रेडियस वेक्टरला कसा असेल, परपेंडिक्युलर. क्लॉकवाईजला अंगठा कुठं जाईल, डाऊनवर्डला. क्लॉकवाईजला अंगठा कुठं जातो, डाऊनवर्ड. याचा अर्थ या ठिकाणी डेल्टा थीटा डाऊनवर्ड. म्हणून या ठिकाणी इन्फिनाइटेसिमल angular displacement is a vector quantity. It's a direction decided by, कोण डिसिजन घेतं, डिसाइडेड बाय राईट हँड रूल, उजव्या हाताचा नियम, राईट हँड रूल. पुढे सांगेल मी. मग डेल्टा थीटा अँटी क्लॉकवाईजला कुठे असतोय, अपवर्ड, पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन. क्लॉकवाईजला हा कुठे असतोय, डाऊनवर्ड, passing through center perpendicular to its plane. For anti-clockwise it is upward, and for clockwise it is the downward. Okay, then next, angular velocity. Angular velocity इथे एक गोष्ट, डेल्टा थीटा perpendicular to radius vector. What is the angular velocity? What is the linear velocity? Linear velocity काय रे, शंभवी रत्न पार्किंग. ते आवाज बंद कर. What is the angular velocity? लिनियर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, प्रणव आहे का? प्रणव प्रथमेश. हा सर. हा, डेफिनेशन सांग बरं लिनियर व्हेलॉसिटीची. चला, एनीबडी हात वरती करा. कोणतरी सांगा ना, लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर व्हेलॉसिटी. तशी इथे द रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement with respect to time, it is the rate of change of angular displacement with respect to time is called angular velocity. It is the rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. Angular velocity denoted by हा W नाही, राऊंड घ्यायचा असा, हा असा राऊंड, त्याला म्हणतात ओमेगा. काय म्हणतात? ओमेगा, डिनोटेड बाय ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी, इट इज वेक्टर क्वांटिटी. हे वेक्टर क्वांटिटी.
मग या ठिकाणी पहा SI युनिट नंतर लिहू आपण. इट इज द वेक्टर क्वांटिटी. मॅथमॅटिक्सचा वापर आहे थोडासा. जर डेल्टा टी या वेळेत अँगल किती केला जाईल? डेल्टा थीटा. हा वेक्टर आहे. त्यामुळं वेक्टर ओमेगा इज इक्वल टू लिमिट आहे, लिमिट. पण शॉर्ट मध्ये काही ठिकाणी मॅथमॅटिक्स मध्ये LT लिहितात, आपण मात्र LIM लिहितो. लिमिट काय लिमिट आहे? किती वेळेत केलाय? डेल्टा टी. याची किंमत किती असते? टेन्स टू 0. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर डेल्टा थीटा डिवाइड बाय डेल्टा टी. टाइम हा स्केलर असतो. हा फॉर्म्युला आहे वेक्टर फॉर्म मधला. या ठिकाणी लेबनिज मॅथमॅटिक्स, लेबनिज डेफिनेशन आपल्याला जास्त नको आहे. हे लिमिट जर वापरलं तर हेच कसं लिहिता येईल? वेक्टर ओमेगा इज इक्वल टू डेल्टाचा डी होतो, डी थीटा बाय डी टी. डी थीटा बाय डी टी. मग याचं युनिट काय रे? रॅड. आणि टाइमचं युनिट काय? सेकंद. त्यामुळं ओमेगाचं युनिट काय येईल? रॅड पर सेकंद. रॅड पर सेकंद. त्यामुळं या ठिकाणी what is the SI unit? What is the SI unit? SI unit of angular velocity is equal to rad per second. हा सेकंद खाली, रॅडला डायमेन्शन नाहीत, त्यामुळे डायमेन्शन ऑफ angular velocity is equal to, याला डायमेन्शन नाही, टाइम आहे, सेकंद खालचा वरती गेला t⁻⁻1. याचा अर्थ kg m to the 0, मीटर l to the 0 and t to the -1. मीटरच्या जागा, मीटर बघा तुम्ही, व्हेलॉसिटीचं एकक काय असते? मीटर पर सेकंद. मीटरची जागा कोण घेतो? सर्क्युलर मोशन रॅड घेतो, रॅड. याला डायमेन्शन आहेत पण याला डायमेन्शन नाही, म्हणून मीटर पर सेकंद असते लिनियर मध्ये, तर अँग्युलर किंवा सर्क्युलर मध्ये रॅड पर सेकंद असते. मी अँग्युलर व्हेलॉसिटी ही वेक्टर सांगितली. काय सांगितली? वेक्टर. मग व्हॉट इज डायरेक्शन? डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. कुठून पास होतो? पासिंग थ्रू सेंटर and perpendicular to प्रतल, perpendicular to plane. मग अपवर्ड के डाउनवर्ड? तर डायरेक्शन डिसाइडेड बाय राइट हैंड रूल. डायरेक्शन डिसाइडेड बाय राइट हैंड रूल. उजव्या हाताचा नियम. डायरेक्शन डिसाइडेड बाय राइट हँड रूल. हे आडवं प्रतल घेतो, मग हे पासिंग थ्रू सेंटर आणि परपेंडिक्युलर टू प्लेन हा ऍक्सिस. पासिंग थ्रू सेंटर आणि परपेंडिक्युलर टू प्लेन. मला सांगा इथं काय असेल रे ओमेगाची डायरेक्शन? अपवर्ड की डाउनवर्ड? या डायग्राम मध्ये, या फिगर ए मध्ये अपवर्ड की डाउनवर्ड?
पार्टिकल कसा फिरतोय तेच सांगितलं नाही. पार्टिकल जर असा फिरत असेल, अँटी क्लॉकवाईज फिरत असेल, हे असा इकडनं असा 12 3 6 9 12 3 असा क्लॉकवाईज. पण हा 6 6 3 12 9 असा उलटा फिरतो. याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज फॉर ACW, अँटी क्लॉकवाईज. त्यावर डायरेक्शन असते अपवर्ड. डायरेक्शन कसे असते? अपवर्ड. आणि फॉर क्लॉकवाईज हे घड्याळाच्या काट्यानुसार डायरेक्शन असते डाऊनवर्ड. डायरेक्शन काय असते? डाऊनवर्ड. फॉर क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. मग फॉर अँटी क्लॉकवाईज ओमेगा अपवर्ड. अपवर्ड. आणि फॉर क्लॉकवाईज ओमेगाची डायरेक्शन ही कशी असते? डाऊनवर्ड. डाऊनवर्ड असते. ओके. देन नेक्स्ट अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीड हा अँग्युलर स्पीड ओमेगानेच दाखवतो, फक्त बाण मारायचा नाही, त्याला डायरेक्शन नसतं. या ठिकाणी पहा डेल्टा टी या वेळेत जर डेल्टा थीटा एवढा अँगल करत असेल तर 1 सेकंदात किती? तो असतोय डेल्टा थीटा बाय डेल्टा टी. 1 सेकंदात ट्रेस केलेला अँगल, 1 सेकंदामध्ये ट्रेस केलेला अँगल याला म्हणतात द अँगल ट्रेस्ड पर युनिट टाइम. 1 सेकंदात कुणी बाय रेडियस वेक्टर. बाय रेडियस वेक्टर is called angular speed. angular speed. मी हा टाइम इतका लहान घेतलाय की जवळजवळ 0 आहे. दॅट इज द डेल्टा टी टेन्स टू 0. त्यावेळेस अँगल देखील डेल्टा थीटा टेन्स टू 0. वेक्टर फॉर्मच आहे, बट मला स्पीड काढायचं आहे. त्यामुळे अँग्युलर स्पीड ओमेगा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा थीटा डिवाइड बाय डेल्टा टी. तर ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी. लिमिट वापरलं डेल्टाचा डी होतो. लिमिट वापरल्यावर डेल्टाचा डी करायचा. ओके. मग मला सांगा सुरुवातीचा अँगल 0 असेल तर थीटा मायनस 0, सुरुवातीचा टाइम 0, टी मायनस 0, डी थीटा म्हणजे डिफरन्स. मग ओमेगा बरोबर काय? थीटा बाय टी. तर थीटा बरोबर काय रे? ओमेगा टी. थीटा बरोबर काय? ओमेगा टी. मग मला सांगा एसआय युनिट काय? एसआय युनिट डेल्टा थीटा किंवा डी थीटा रॅड सेकंद, रॅड पर सेकंद. डायमेन्शन काय? एम टू द 0, एल टू द 0. हा सेकंद खालचा वरती गेला, टी टू द -1. कोणासारखे? एसआय युनिट and dimension of angular speed same as that of angular velocity.
अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, सेम अँग्युलर व्हेलॉसिटी, फक्त इट इज द स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी. मग मला सांगा अँटी क्लॉकवाईजला कुठं असेल रे? अँटी क्लॉकवाईजला कुठं असेल खंडागळे? अँटी क्लॉकवाईजला डायरेक्शन कुठं असेल? खंडागळे जागी का? हो सर. अँटी क्लॉकवाईजला कुठं असेल? अपवर्ड. करेक्ट. क्लॉकवाईजला कुठं असेल? डाउनवर्ड. करेक्ट. ऐश्वर्या जगताप अँटी क्लॉकवाईजला कुठे? अपवर्ड. क्लॉकवाईजला कुठे? डाउनवर्ड. करेक्ट. अजय कदम क्लॉकवाईजला कुठे? डाउनवर्ड. अँटी क्लॉकवाईजला कुठे? अपवर्ड. करेक्ट. आशुतोष दांडे अँटी क्लॉकवाईजला कुठे? डाउनवर्ड. अँटी अँटी म्हणलं मी. अपवर्ड सर. आणि क्लॉकवाईजला? डाउनवर्ड. करेक्ट. कीर्ती जगदाळे अँटी क्लॉकवाईज? कीर्ती जामकर अँटी क्लॉकवाईज? अपवर्ड. क्लॉकवाईज? डाउनवर्ड. करेक्ट. आणखी आणखी कुणाला सांगायचं रे? साक्षी काळकुटे अँटी क्लॉकवाईज? अपवर्ड. क्लॉकवाईज? डाउनवर्ड. करेक्ट. शुभांगी पाटील अँटी क्लॉकवाईज? अपवर्ड. क्लॉकवाईज? डाउनवर्ड. यश कुलकर्णी फॉर अँटी क्लॉकवाईज? अपवर्ड. क्लॉकवाईज? डाउनवर्ड. वैष्णवी मस्के फॉर अँटी क्लॉकवाईज? अपवर्ड. क्लॉकवाईज? डाउनवर्ड. करेक्ट. प्रियंका बेरे अँटी क्लॉकवाईज? अपवर्ड. क्लॉकवाईज? डाउनवर्ड. करेक्ट. प्रथमेश देशमुख अँटी क्लॉकवाईज? अपवर्ड. क्लॉकवाईज? डाउनवर्ड. करेक्ट. मला सांगा बाळांनो, लय हुशार आहेत, डायरेक्शन कुणाला असतात रे? वेक्टर क्वांटिटीला. ही कोण आहे? स्केलर. हिला दिशा असते का? अरे हिला दिशा असते का? नसते. मी म्हणलं अँटी क्लॉकवाईज की लगेच अपवर्ड, क्लॉकवाईज, डाऊनवर्ड, अँटी क्लॉकवाईज, अपवर्ड, क्लॉकवाईज, डाऊनवर्ड. डायरेक्शन असते का याला? सिद्धी खंडागळे, शुभांगी पाटील, काळकुटे, बेहरे, याला डायरेक्शन आहे का? नाही. मग कसे अपवर्ड डाऊनवर्ड म्हणत बसले? कसे अपवर्ड डाऊनवर्ड म्हणत बसलात? इट हॅज नो डायरेक्शन. नो डायरेक्शन. त्यामुळं नो अपवर्ड नो डाऊनवर्ड. पार्ट नाही करायचा. अँटी क्लॉकवाईज लगेच अपवर्ड, क्लॉकवाईज लगेच डाऊनवर्ड. ती स्केलर आहे का वेक्टर आहे पाहिजे? ती स्केलर आहे का वेक्टर आहे ती पाहिजे. लक्षात आलं? अरे लक्षात आलं की नाही? हो सर. Then next physical quantity. Next physical quantity, angular acceleration. What is the linear acceleration? Definition सांगायची कुणीतरी. Linear acceleration means काय? See here, linear acceleration. Linear acceleration काय असतं रे? Rate of change of linear velocity with respect to time. याचं इथं वेक्टर ए आणि वेक्टर ए आणि वेक्टर व्ही सेम डायरेक्शन असतात. सेम डायरेक्शन असते वेक्टर ए ची आणि वेक्टर व्ही ची. एकक काय? मीटर पर सेकंद डिवायडेड बाय सेकंद. हे डीव्हीचं एकक, या डीव्हीचं मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि डायमेन्शन काय येईल? एम टू द 0, कारण किलोग्राम नाही. मीटर किती वेळा आहे? एकदाच. टाइम किती वेळा आहे? दोनदा आहे, सेकंद. खाली येतो, वरती घेतला -2. मग व्हॉट इज द अँग्युलर ऍक्सलरेशन? लिनियर ऍक्सलरेशन ए ने दाखवतात. व्हॉट इज द अँग्युलर ऍक्सलरेशन?
अँग्युलर ऍक्सलरेशन कशाने दाखवतो आपण? अल्फाने. बाण मारला याचा अर्थ व्हेक्टर आहे, हे अगोदरच सांगून टाकलं. म्हणून द रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity with respect to time is called angular acceleration. Okay, denoted by alpha. काय म्हणतात त्याला? अल्फा. ALPHA अल्फा. या ठिकाणी इट इज द वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर SI युनिट काय रे? SI युनिट रॅड पर सेकंड स्क्वेअर, मीटरची जागा घेतली. डायमेन्शन काय? M to the 0, L to the 0, T to the -. फॉर्म्युला काय? वेक्टर अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल्टा T टेंड्स टू 0. रेट ऑफ चेंज ऑफ काय? चेंज अँग्युलर वेलोसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. लिमिट वापरलं अल्फा इज इक्वल टू, लिमिट वापरलं डेल्टाचा डी लिहायचा, डी ओमेगा बाय dt. म्हणजेच अल्फा इज इक्वल टू वेक्टर ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 म्हणजे डी ओमेगा. आणि सुरुवातीचा टाइम 0 असेल तर T मायनस 0 देर द T. बघा तुम्ही A इज इक्वल टू फी मायनस U डिवायडेड बाय T. मग ही इनिशियल अँग्युलर वेलोसिटी, ही फायनल. आलं का तुमच्या याच्यासारखंच, लिनियर सारखंच, बरोबर ना? मग इट इज द वेक्टर क्वांटिटी. तर पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन फॉर अँटी क्लॉकवाईज इट इज द अपवर्ड. आणि या ठिकाणी क्लॉकवाईजला इट इज द पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन, क्लॉकवाईजला डाऊनवर्ड. बट कधी स्पीड वाढत असेल तर हा वेक्टर, वेग वाढत असेल तर अल्फा पॉझिटिव्ह असतो. आणि वेग कमी होत असेल तर अल्फा निगेटिव्ह असतोय. डायरेक्शन नाही बदलत फिरायची, अँटी क्लॉकवाईजच फिरतोय पण वेग वाढतोय. याचा अर्थ ओमेगा फिक्स आहे तुमचा, डायरेक्शन अपवर्ड, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन डाऊनवर्ड. बट जर अल्फा पॉझिटिव्ह असेल तर तो ओमेगाच्या दिशेत असतो, आणि अल्फा जर निगेटिव्ह असेल तर तो ओमेगाच्या अपोजिट असते, निगेटिव्ह. म्हणून अँटी क्लॉकवाईजला अल्फा जर पॉझिटिव्ह असेल तर अपवर्ड, निगेटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईजला तो डाऊनवर्ड. म्हणजे काय? अल्फा जर पॉझिटिव्ह असेल तर तो ओमेगाच्या दिशेत. मग ओमेगाची दिशा फिक्स असते, अँटी क्लॉकवाईजला अपवर्ड, क्लॉकवाईजला डाऊनवर्ड. आणि निगेटिव्ह असेल तर तो ओमेगाच्या विरुद्ध. ओके, मग हा कोणाच्या दिशेत? क्लॉकवाईज आहे. ओमेगा डाऊनवर्डला, ओमेगाची दिशा अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज नुसार फिक्स असते. ओमेगाची दिशा ACW ला अपवर्ड आहे, आणि CW ला डाऊनवर्ड आहे. मग हा क्लॉकवाईज आहे, डाऊनवर्ड आहे. अल्फा जर पॉझिटिव्ह असेल, आता हा अल्फा कसला असेल? ओमेगाच्या दिशेत आहे म्हणलं, हा पॉझिटिव्ह आहे. जर निगेटिव्ह असेल तर तो ओमेगाच्या अपोजिट डायरेक्शन, निगेटिव्ह. ओके, हा निगेटिव्ह असेल तर ओमेगाच्या अपोजिट डायरेक्शनला. इथे आपण थांबूया. ओके, वी कॅन स्टॉप हिअर. ह्या झालेल्या 4 डेफिनेशन मला उद्या करेक्ट पाहिजे तरी. ओके.